तुमचं लगीन झालं? हो हो हो, आमच्या लग्नाला 30 वर्ष झाली. टेररिझमला घाबरत नाही आम्ही. तुमचं सेन्स ऑफ ह्युमर लय भारी. हसवायचं काय ते? हो ह्युमर हे खरं आहे का तुमचं इंग्लिश आणि सायंटिफिक? साहेब ते मी असं ऐकलंय की तुमच्या अमेरिकेत लई म्हणजे मॅन पॉवर कमी आहे. पण तुमच्याकडे कसली मॅन पॉवर लय भारी. मॅन पॉवर? म्हणजे ती बॅटमॅन, ती बॉलमॅन, ती अंपायरमॅन, स्पायडरमॅन मिळाले. तुम्हाला पाहिजे पाठवू का? सगळी कामं करेल तुमची. साहेब तुमचा स्पायडरमॅन काही कामाचा नाही. अहो ती मागल्या आठवड्यात आला होता आपल्या मुंबईला. ती विराट फासला बसला तास लागला त्याला. तवा धरणं काय झालंय? तवा धरणं स्पायडरमॅनचा डायपरमॅन झालाय. काय तवा धरणं सुद्धा करतोय, स्पायडरमॅनची कापडं घालतोय आणि तेवढं हो पण मला एक सांगा, तुमच्याकडे कुठचा मॅन चालतो? स्पायडरमॅन नाही, बॅटमॅन नाही, मग कसं चालतं? अहो आमच्या देशात 2च मॅन चालतात. म्हणजे हनुमॅन, दुसरा सालमॅन. आमची बायका ती पोरं लई फॅन आहेत त्या सलम्यांचे. तुमची बायको मुलं आली ना? आले असतील कसल्या सुपर साहेब भेटून जाऊ त्याला तुम्ही. लई बेरकी बेरकी कोण? बायको का मुलगा? दोघे दोघे अहो साहेब सांगतो तुम्हाला, साहेब त्यांची कार म्हणजे पोराचं माझ्या 30 साळला जात होते. रातभर ते फेसबुकवर काही तोंडाला फेसबुक उतरतो, काम करतो त्याच्यावरती अभ्यासाच्या नावाने बोंब आणि सगळ्या गोष्टी लोळ. साळाला होतो उशीर. काय झालं? परवा साळा सपायची वेळ लागली. तेव्हा तू त्याला मास्तर काय म्हणला? काय रे म्हणलं, साळा सपायची वेळ आली, तू आता आला साळ. तो काय म्हणतो बघा, साळ सुटपणे मास्तर मला. नाही मास्तर, मी सकाळी निघून साळला, पण पावसाळा काय चिमणाराचा पाय चिखलात होतो बघा. त्यामुळे साळकडं असं एक पाऊल टाकला ना, 2 पावलं साळाच्या मागे एक पाऊल टाकले की 2 पाऊल. मास्तर म्हणला तू पोचला कसा? ती पूर्ण बघा साळ सुटपणे डोकं त्याचं. काय म्हणलं? नाही मग मास्तर मी काय केलं, साळाच्या उलट दिशेला चालायला सुरुवात केली. 1 पाऊल साळाच्या उलट टाकलं की 2 पावलं साळकडे येतो असं डोकं. एवढं इंग्लिश आहे? अहो ती सोडा. त्या गणिताच्या तासात त्या मास्तरने इंग्रजीचा 8 काढला असा तो. विचारला म्हणला, अरे बा 7 अर्धे किती? तो काय म्हणला? नाही मास्तर, या 8ला असा मधनं चिरला ना, म्हणजे 6 निघल आणि 3 निघल. आणि जर असा आडवा चिरला ना, तो 2 शून्य निघतील. अरे बापरे, काय म्हणायचं? साहेब बघा ती काय दिसत ती डोक्यावर असं त्या अभ्यासात लावलं. पण तुम्ही असा विचार करा ना, आता कशाला असा विचार करा की तो आउट ऑफ द बॉक्स विचार करतो. आउट ऑफ द बॉक्स. मास्तराची बोलणी खाली मिळाली ना, मग जाता बॉक्स मध्ये. अहो ती साळाला त्यो जातो आणि बोलणी मी खातोय. ती मास्तर मला पाहते, ती पत्र लिहून मला ती मास्तर लोक मला ती साळाला बोलत आहे ना, आणि चिमटी लागतात राव. जे पोरला काही बोलायला गेलं ना, तर माझ्या बायकोचं डबल फिरतो. तिचं लेकरू ते तिला काय बोलतो, मग तिला राग होती. आणि तिचा राग काढता नाकी 9 नाही, नाकी 900 येतात. ठीक आहे, काय करायचं माहिती काय? बघा, बायकोच्या शेजारी बसायचं, तिला असं लाडाने तिला विचारायचं की बाई तुला काय करू, तुला दागिना